राज्यातील कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची सरसगट 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। बघा, आज सकाळी पेपरला सुद्धा बातमी आलेली होती। तुम्ही सुद्धा ती बातमी वाचलेली असेल, पाहिलेली असेल किंवा ती बातमी ऐकलेली असेल। बघा, या बातमीमध्ये काय सांगितलं होतं की कर्जमाफीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून समिती नेमण्यात आलेली होती। तर या समितीच्या माध्यमातून राज्यातील 93 लाख शेतकऱ्यांपैकी 90 लाख शेतकरी बांधवांना पात्र सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजेच 3 लाख शेतकरी बांधव याच्यामध्ये अपात्र सुद्धा झालेले आहेत। तर ते शेतकरी बांधव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, शेतकरी बांधवांना या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, आज सकाळी पेपरला सुद्धा बातमी आलेली होती। बघा, सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी, 4 कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली आहे। म्हणजेच जे शेतकरी बांधव 4 कागदपत्रे देतील त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। बघा, या ठिकाणी पाहू शकता, नियमितपणे कर्जफेड करत असणाऱ्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहन सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही कर्ज घेतलेले असेल आणि त्या कर्जाची परतफेड केलेली असेल तर तुम्हाला 50,000 रुपयांचं प्रोत्साहन सुद्धा देण्यात येणार आहे। तर हे प्रोत्साहन कशा पद्धतीने मिळवायचं आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु सर्वात अगोदर जिल्हे बघून घेऊयात, त्यानंतर आपण बँका सुद्धा बघून घेऊयात। म्हणजेच कोणत्या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होत आहे आणि कोणत्या बँकेमधून शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं असावं त्याची माहिती सुद्धा आलेली आहे। सरसकट सर्व कर्जमाफी होणार आहे त्याविषयी जी महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे ती अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। तर बघा, शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीसाठी जी समिती नेमण्यात आलेली होती तर त्या समितीच्या माध्यमातून आज परिपत्रक सुद्धा आलेलं आहे। तर या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल। म्हणजेच कर्जमाफीसाठी काही पात्रता घालण्यात आलेल्या आहेत, काही नियम लावण्यात आलेले आहेत, काही अटी सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। जर तुम्ही 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेलं असेल तरच तुमची कर्जमाफी होणार असल्याची माहिती आज या समितीकडून देण्यात आलेली आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 2 लाखांच्या पुढे कर्ज घेतलेलं असेल, म्हणजेच तुम्ही 3 लाख रुपये, 4 लाख रुपये किंवा 5 लाख रुपयांच्या पुढे कर्ज घेतलेलं असेल तर तुमची एवढी कर्जमाफी होणार नाही। तुमची फक्त 2 लाखांची कर्जमाफी होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। परंतु या कर्जमाफीसाठी काही पात्रता सुद्धा घालण्यात आलेले आहे। जे शेतकरी बांधव या पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। परंतु आज कोणत्या जिल्ह्यापासून कर्जमाफीला सुरुवात करण्यात आलेली आहे ते जिल्हे सुद्धा पाहणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही अजून फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तर लवकरात लवकर फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे। कारण केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने सर्वात मोठा निर्णय सुद्धा घेतलेला आहे की तुमच्याकडे 7/12 नसेल तरी पण चालेल, 8 उतारा नसेल तरी पण चालेल, परंतु तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणं बंधनकारक आहे। कारण ज्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा घ्यायचा असेल त्यांच्याचकडे फार्मर आयडी कार्ड असणे अनिवार्य आहे। जर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड नसेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। त्यासोबतच शेतकरी बांधवांनो, तुमच्या आधार कार्ड सोबत तुमची जेवढी पण संपत्ती असेल तेवढी सर्व संपत्ती लिंक असणं सुद्धा गरजेचं आहे। कारण राज्य सरकारच्या मार्फत म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्फत जो तुकडेबंदी कायदा होता तर तो तुकडेबंद कायदा रद्द सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजेच तुम्हाला कुठेही 1 गुंठा, 2 गुंठा, 3 गुंठा जमीन खरेदी करायची असेल तरी पण तुम्हाला ती जमीन सुद्धा खरेदी करता येणार आहे। परंतु ज्यांच्याकडे अगोदरपासून जमीन असेल, मालमत्ता असेल, जास्त प्रमाणामध्ये शेती असेल, यांसारख्या गोष्टींसाठी राज्य सरकारकडून 5 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। ते 5 नियम सुद्धा बघणार आहोत। परंतु आज कोणत्या जिल्ह्यापासून कर्जमाफीला सुरुवात करण्यात आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची सर्वात अगोदर कर्जमाफी होणार आहे त्याविषयी सर्वात मोठी माहिती सुद्धा
आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। जर तुम्ही अर्धवट माहिती पाहिली तर तुम्हाला या माहितीचा कसलाच फायदा होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला पावसाळी अधिवेशन सुरू आहे, तर त्या अधिवेशनामध्ये विरोधकांकडून वारंवार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावरती कर्जमाफी विषयावरून टीका सुद्धा होत होती। म्हणजे शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी गेल्या 8 महिन्यांपासून शेतकरी बांधवांना कर्जमाफी करू अशा पद्धतीने 8 महिने घालवलेले आहेत। शेतकरी बांधवांना वाटत आहे की पुढचे अजून 4 वर्ष म्हणजेच निवडणूक येईपर्यंत कर्जमाफीचा प्रश्न लांबत जाईल। त्या अनुषंगाने विरोधी पक्षांकडून जे सत्ताधारी पक्ष आहे म्हणजेच बीजेपी पक्ष आहे, तर या बीजेपी पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावरती जोरदार टीका सुद्धा होत होती। तुम्ही सुद्धा YouTube वरती, Facebook वरती भरपूर व्हिडिओ पाहिलेले असेल, परंतु शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री कर्जमाफीवरती कस सुद्धा काढत नव्हती। परंतु आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार या कर्जमाफी विषयीचा सर्वात मोठा जो अभ्यास असतो तो अभ्यास सुद्धा पूर्ण झालेला आहे। ही कर्जमाफी कशा पद्धतीने करता येईल याची समिती सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे। तर या समितीच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की या शेतकरी बांधवांची सर्वात अगोदर कर्जमाफी होईल। या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। तर ते शेतकरी कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, या समितीने दिलेल्या अहवालानुसार जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असतील, या 4 अटींमध्ये बसत असतील, ते शेतकरी बांधव या कर्जमाफीसाठी पात्र ठरतील। त्या शेतकरी बांधवांचे राज्य सरकारच्या मार्फत 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतकरी बांधवांना कर्ज काढायची गरज भासली नसती। जर सरकारने पीक मालाला भाव चांगला दिला असता तर आपल्याला कर्ज घ्यायची सुद्धा गरज भासली नसती। निसर्गाने चांगल्या पद्धतीचं आपल्याला वातावरण दिलं असतं, निसर्गाने साथ दिली असते तर आपला कर्ज काढायची गरज सुद्धा भासली नसती। परंतु निसर्ग पण आपल्याला साथ देत नाही आणि सरकार पण आपल्या मालाला चांगला भाव देत नाही, त्यामुळे आपण सुद्धा कर्ज काढत असतो। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा ऐकलेलं असेल की गेल्या काही दिवसांपासून राज्यामधील 763 शेतकरी बांधवांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आत्महत्या सुद्धा केलेली आहे। तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण अशी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं असेल तर त्या शेतकरी बांधवांनी जास्त काळजी करायची गरज नाही। तुम्ही आत्महत्या असेल, विविध ठिकाणी आंदोलन असेल, तर अशा गोष्टी करायची सुद्धा गरज भासणार नाही, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी माहिती सुद्धा दिलेली आहे। बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही कर्जमाफी करण्याबद्दल कटिबद्ध आहोत, त्यासाठी समिती सुद्धा नेमण्यात आलेली आहे। म्हणजे बच्चू कडू साहेबांनी 7 दिवसांचे जे अन्नत्याग उपोषण केलं होतं, तर त्या उपोषणाला आज खऱ्या अर्थाने यश सुद्धा आलेलं आहे। कर्जमाफीची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे, ती यादी सुद्धा पाहणार आहोत। परंतु सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणते शेतकरी बांधव या कर्जमाफीसाठी पात्र ठरतील, कोणत्या शेतकरी बांधवांची किती लाखांची कर्जमाफी होईल, कोणते शेतकरी बांधव या कर्जमाफीसाठी अपात्र ठरणार आहे, त्याची संपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। बघा शेतकरी बांधवांनो, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। शेतकऱ्यांचे भविष्य 100% बदलणार आहे। राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 4 अटींमध्ये जे शेतकरी बांधव पात्र ठरत असतील, या प्रमुख बँकेमधून ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं असेल आणि या प्रमुख जिल्ह्यामधील शेतकरी बांधव असतील, त्या शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर या कर्जमाफी योजनेचा फायदा होणार आहे। बघा कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे त्याची माहिती आपल्याकडे आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधव असाल तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। त्यासोबत तुमच्या नावाने शेतजमीन असेल तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। जर तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलेलं असेल तरच तुम्हाला कर्जमाफी होईल। तुमच्या नावाने ऑनलाईन सातबारा दाखवत असेल, ऑनलाईन अट उतारा दाखवत असेल तरच तुम्हाला कर्जमाफीचा फायदा
होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुमच्या घरामधील कोणती व्यक्ती सरकारी कामावरती किंवा सरकारी कर्मचारी म्हणून कामाला नसेल अशा शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। बघा, ज्यावेळेस शेतकरी बांधवांनी कर्ज काढलेलं होतं त्यावेळेस त्यांच्या घरामधील कोणते व्यक्ती सरकारी कर्मचारी नव्हते, परंतु सध्याच्या स्थितीला ज्यावेळेस कर्जमाफी होत आहे त्यावेळेस त्यांच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी कर्मचारी म्हणून लागलेला असेल तर त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांकडे चारचाकी गाडी असेल, ट्रक असेल, पॉकलँड असेल, जेसीबी असेल, यांसारखी मोठमोठी वाहने असतील त्या शेतकरी बांधवांना सुद्धा या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। म्हणजे शेतकरी बांधवांना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या कर्जमाफीसाठी शेतकरी बांधवांचे 3 गट तयार करण्यात आलेले आहेत। तर याच्यामध्ये पहिला गट श्रीमंत शेतकरी, दुसरा गट मध्यमवर्गीय शेतकरी आणि तिसरा जो गट आहे तर तो तिसरा गट म्हणजे गरीब शेतकरी। बघा, राज्यामधील श्रीमंत शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही। त्यांनी 2 लाख कर्ज घेतलेला असू द्या, 4 लाख घेतलेला असू द्या, तर त्यांना ते कर्ज फेडणं बंधनकारक आहे। परंतु जे शेतकरी बांधव मध्यमवर्गीय असतील, गरीब शेतकरी बांधव असतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण नियम आणि अटी सुद्धा बघितलेले आहेत। जर तुम्ही या नियमांमध्ये अटींमध्ये बसलेला असाल तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। तर आज कोणत्या जिल्ह्यापासून कर्जमाफीला सुरुवात झालेली आहे, कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे ते सुद्धा आपण बघून घ्या। परंतु शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडून 4 कागदपत्रांची मागणी केलेली आहे। जे शेतकरी बांधव 4 कागदपत्रे देतील त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। बघा, याच्यामध्ये ज्या बँकेमधून तुम्ही कर्ज घेतलेलं असेल त्या बँकेचं पासबुक लागेल, तुमचं आधार कार्ड, तुमचं मतदान कार्ड, तुमचे छोटे आकाराचे 2 पासपोर्ट साईज फोटो, त्यानंतर तुमच्या उत्पन्नाचा दाखला आणि तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये नाही, सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नाही, त्या संबंधित एग्रीमेंट सुद्धा लागणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करून तुमची सुद्धा कर्जमाफी होईल। परंतु हे कर्जमाफी कोणत्या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे। आजपासून कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफीला सुरुवात करण्यात आलेली आहे ते सुद्धा आपण बघून घ्या। त्यासोबत जो तुकडेबंदी कायदा होता तर त्या तुकडेबंदी कायद्याचा काय विषय झालेला आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अगदी 1 मिनिट सुद्धा पळवून पाहू नका, स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, जो तुकडेबंदी कायदा होता तर त्या तुकडेबंदी कायद्यामुळे भरपूर शेतकरी बांधवांना, भरपूर सामान्य नागरिकांना या तुकडेबंदी कायद्याचा त्रास सुद्धा होत होता। म्हणजे जर राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला एखाद्या ठिकाणी जर रोड बनवायचा असेल, कॅनल बनवायचा असेल किंवा सरकारी इमारत बनवायची असेल तर सरसकट सर्व नागरिकांची, सर्व शेतकरी बांधवांची जमीन त्या ठिकाणी घेतली जायची। परंतु आता केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे की सरकारला, म्हणजेच राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला जर त्या ठिकाणी तुमच्या जमिनीमधून रोड काढायचा असेल, तुमच्या जमिनीमधून कॅनल काढायचा असेल, तुमच्या जमिनीवरती इमारत बांधायची असेल तर तुमची परवानगी सुद्धा घ्यावी लागणार आहे। जर तुमची सहमती असेल तरच त्या ठिकाणी सरकारची इमारत, सरकारचा रोड सुद्धा बनणार आहे। म्हणजेच तुम्हाला त्या जमिनीच्या मोबदल्यामध्ये चांगला मोबदला मिळावा या दृष्टिकोनातून हा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्यासोबत आई वडिलांची जी प्रॉपर्टी असते तर त्याच्यावरती मोलाचा कसलाही अधिकार नाही, अशा पद्धतीने या तुकडेबंदी कायदा रद्द करून असा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। म्हणजे जर आई वडिलांची फसवणूक करून मुलाने स्वतःच्या नावावरती आई वडिलांची जमीन करून घेतलेली असेल तर ते जमीन परत एकदा आई वडिलांना वापस सुद्धा घेता येणार आहे। बघा, जर तुमची जमीन तुमच्या मुलाने चुकीच्या पद्धतीने तुमच्याकडून हिसकावून घेतली असेल किंवा तुमच्या नावावरून त्याच्या नावावरती ट्रान्सफर केलेली असेल आणि तो मुलगा जर तुम्हाला आता सांभाळत नसेल तर तुम्हाला ती जमीन सुद्धा माघारी घेता येणार आहे। बघा, या तुकडेबंदी कायदा ज्यावेळेस रद्द झालेला आहे त्यावेळेस पासून राज्यामधील सर्व नागरिकांना, सर्व शेतकरी बांधवांना हा सर्वात मोठा आनंदाचा निर्णय सुद्धा ठरलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या तुकडेबंदी कायद्याचा आपण उद्या सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेऊयात की कोणत्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामधील शेतकरी बांधवांना दिलेला शब्द पाळणार आहोत। आम्ही कर्जमाफी करण्याबद्दल कटिबद्ध आहोत, कोणत्याही शेतकरी बांधवांची फसवणूक करणार नाही, कोणत्याही शेतकरी बांधवांवरती अन्याय सुद्धा करणार नाही। म्हणजेच एकंदरीत तुम्हाला
तुम्हाला सुद्धा पाहायला मिळत असेल, प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी आंदोलन सुद्धा सुरूच आहे। तर त्या आंदोलनाला स्थगिती देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। म्हणजेच बच्चू कडू साहेबांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्र लिहिलेले आहे। देवेंद्र फडणवीस साहेब म्हणलेले आहेत की आम्ही कर्जमाफी 100% करणार आहोत, परंतु सध्याच्या स्थितीला त्या कर्जमाफीवरती अभ्यास करत आहोत। अभ्यास पूर्ण झाल्यानंतर शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। म्हणजेच या कर्जमाफीचा फायदा खऱ्या शेतकरी बांधवांना मिळावा यासाठी थोडासा वेळ लागेल, परंतु कर्जमाफी 100% होणार आहे, त्यामुळे काळजी करू नका।